शेअर बाजारात जर तुम्हाला दररोज नफा मिळवायचा असेल, सातत्यपूर्ण नफा मिळवायचा असेल, तर तुम्हाला BTST स्ट्रॅटेजी ही खूप मदत करते. मित्रांनो, आमच्याकडे त्याला सकाळचं लक्ष्मीपूजन दर्शन बोलतात. म्हणजे रात्रभर आपण झोपतो, आरामशीर आपला पैसा आपल्यासाठी काम करत असतो आणि सकाळी जेव्हा उठून बघतो, की अरे एवढा नफा झाला, तेव्हा पूर्ण दिवस खूप छान जातो मित्रांनो. अच्छा, ह्या ट्रेडिंग पद्धतीची एक मजा ही आहे ना, की तुम्हाला कुठला स्ट्रेस द्यावा लागत नाही आणि पूर्ण मोठी रॅली घेता येते. काय होतं, दिवसा आपण जेव्हा इंट्राडेमध्ये एखादा ट्रेड घेतो, तेव्हा आपलं लक्ष सारखं त्या मोबाईलवर जातं, की किती वाढला, किती कमी झाला किंवा चार्टवर जातं. मनामध्ये धाकधूक असते, स्ट्रेस असते. BTST प्रकारात ते काहीच नसतं. पूर्णतः स्ट्रेस फ्री आपण छान मोठीच्या मोठी रॅली घेतो. कारण सकाळी जेवढा गॅप अप किंवा गॅप डाऊन होतो, तेवढा पूर्ण नफा आपल्याला भेटतो. त्याची मजा काय माहिती आहे मित्रांनो, की ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम बोलतो. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, आपण जरी झोपत असलो तरी आपला पैसा आपल्यासाठी काम करतो. हा जो पॅसिव्ह इन्कम आहे ना, तो इथे खूप छान पद्धतीने मिळतो. पण ह्याच्यासाठी करावं का लागतं? ही नेमकी BTST स्ट्रॅटेजी काय? कारण आमच्याकडे याला 3 PM स्ट्रॅटेजी बोलतो. म्हणजे आम्ही पूर्ण दिवसभर मार्केटचं अॅनालिसिस करतो, रिसर्च करतो, ट्रेंड ओळखतो, की ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय? त्यानंतर कुठले स्टॉक्स आहेत जे मोठ्या टाईम फ्रेममध्ये ब्रेकआउट द्यायला तयार आहेत किंवा कुठला स्टॉक आहे तो खूप दिवस एका पर्टिक्युलर लेवल्समध्ये सीमित दायऱ्यामध्ये काम करतोय, असे आम्ही स्टॉक शोधून काढतो. आणि मग काही इंडिकेटर असतात, म्हणजे स्ट्रेंथचे इंडिकेटर असतात किंवा व्हॉल्यूम पाहतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही तो ट्रेड ठरवतो. आणि तुम्हाला एक मित्र सांगतो, की जास्तीत जास्त आमचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांना प्रचंड नफा हा या एका स्ट्रॅटेजीमधून झाला आहे, ज्याला आपण 3 PM स्ट्रॅटेजी बोलतो. हवं तर तुम्ही मागच्या आठवड्याचं बघा, मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की BTST स्ट्रॅटेजी म्हणजे नेमकी काय असते, कशी ती वर्क करते, कशा पद्धतीत काम केलं जातं, काय काय नेमकं पाहावं लागतं, हे सगळं मी सांगतो. पण थोडीशी नजर आपण मागच्या आठवड्यातल्या आमच्या 3 PM स्ट्रॅटेजीच्या सगळ्या ट्रेड्सवर बघूया. पुन्हा सांगतो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या स्टॉकबद्दल किंवा ज्या इंडेक्सबद्दल बोलेन, तो फक्त अभ्यास तुम्ही केलेला उल्लेख असेल. इथे मी कुठलाही बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन शिफारस देत नाही. फक्त स्टडी पर्पजसाठी हा व्हिडिओ आहे. ओके, सो हे जर तुम्ही बघितलं तिथे मित्रांनो, तुम्हाला लक्षात येईल की मागील आठवड्यात 18 नोव्हेंबर to 21 नोव्हेंबर, पण 15 नोव्हेंबरला गुरुवार होता आणि आम्ही सोमवारसाठी ट्रेड घेतला होता. ओके, सो म्हणून मी ते 15 तारखेचा ट्रेड तिथे घेतले. आणि झालं काय, मागच्या 1-1.5 महिना मार्केट खाली खाली घसरत आहे. तुम्ही जर बघितलं असेल, 1.5 महिन्यामध्ये मार्केटची अक्षरशः वाट लागली. प्रचंड वेगाने मार्केट खाली घसरते. पण त्याही ह्याच्यात आम्हाला 15 तारखेला दुपारी 3 नंतर समजलं की नाही, थोडंसं मार्केट सावरायला बघतं आणि सोमवारी गॅप अप पॉईंट बघा, 2 दिवस सुट्टी होती, 3 दिवस रिस्क होती. पण जेव्हा तुमचं जे रिसर्च असतं ते अचूक असतं, नियोजनबद्ध असतं, तेव्हा रिस्क घ्यायला काही हरकत नसते. सो 15 तारखेला पडणाऱ्या मार्केटमध्ये, घसरणाऱ्या मार्केटमध्ये आम्ही फिन निफ्टीचा एक CE घेतला होता. ₹25 किमतीचा फक्त CE होता मित्रांनो, अवघ्या ₹25, सॉरी ₹140. आणि सकाळी जेव्हा झोपेतून उठलं तेव्हा आम्हाला ₹1425 भेटले. आता ह्याला कॅपिटल किती लागला असेल मित्रांनो, तर 3-3.5 हजार. म्हणजे जवळजवळ 50%चा नफा सकाळीच भेटला. बरोबर आहे. मी हे फक्त उदाहरण देतोय की, आणि ते देताना मी नेहमी 1 लॉटचा वापर करतो. कारण खूप मोठे आकडे देणं, ते फुगून तालून सांगणं आणि अवास्तव बोलणं हे मला पटत नाही. आणि म्हणून मी मिनिमम एकदम कन्झर्वेटिव्ह होऊन बोलतोय. ओके, त्यानंतर 18 तारखेला आम्ही बँक निफ्टीचा तेव्हाही CE घेतला होता. बघा, मार्केट पडतंय, पण प्राइस ॲक्शन सांगते की मार्केट दुसऱ्या दिवशी गॅप अप उघडेल. हे कसं ओळखायचं तेही मी नंतर सांगेन. तुर्तास आपण एवढं बघूया. सो ₹501 ट्रेड होता मित्रांनो. आणि सकाळी खरोखर आमचा अंदाज अचूक ठरला आणि मार्केट गॅप अप झालं. ₹501 घेतलेला ट्रेड थेट ₹846 आला. आणि एका लॉटमध्ये ₹5175. म्हणजे मित्रांनो, इथे सुद्धा 50 ते 60% नफा ओव्हरनाईट भेटला. बघा, हे फ्लूक किंवा असं अचानक घडलं असं नाही, सातत्य दिसतंय तुम्हाला. 19 तारखेला वाटलं की नाही, मार्केट दुसऱ्या दिवशी खाली उतरेल, चांगला गॅप अप होऊ शकेल, आणि म्हणून आम्ही 23,500चा PE घेतला. ₹203 PE थेट 454, म्हणजे पैसा दुप्पट
एका रात्रीत ओव्हरनाईट, म्हणजे संध्याकाळी 3 वाजता मार्केट बंद होताना आम्ही तो ट्रेड घेतोय, मार्केट संपतो, आम्ही आपल्या कामाला लागतो, रात्री झोपतो, सकाळी उठून बघतोय पैसा दुप्पट झालाय. हे जे लक्ष्मी दर्शन बोलतो ना, ते हेच आहे. ओके. त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी आम्ही थोडंसं मार्केट वाटलं की साईडवे आहे, सकाळी गॅप अप होईल की गॅप डाऊन होईल माहिती नाहीये. त्यामुळे आपण ह्याच्यावरती नका जाऊया. कशावरती? इंडेक्समध्ये आपण स्टॉक बघूया की घसरत्या बाजारात सुद्धा चांगले स्टॉक असतात. सो आम्ही डिव्हिस लॅब घेतला, टेक महिंद्रा घेतला. मित्रांनो, तुम्हाला इथे दिसेल डिव्हिस लॅब ₹2600 भेटले, पण टेक महिंद्राचा ₹21 ट्रेड चक्क ₹56 झाला. किती पटीने फायदा झाला? 3 पट फायदा, नफा एका रात्रीत. आणि हे सर्व नव्हे मित्रांनो, तुम्हाला इथे दाखवून सुद्धा की हवेतल्या गोष्टी नाही आहेत. इथे मी तुम्हाला दाखवतोय बघा, आमचा ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा. ओके. असं नाही की तुम्हाला फक्त सांगायचं म्हणून मी सांगतोय. हे बघा, हे सगळे ट्रेड इथे आहेत, प्रूफ आहे कधी घेतलेला, काय घेतलेलं आहे. बघा, दिसतोय तुम्हाला? तीनचा दाखवतो तुम्हाला. हे ते इंट्राडेचे आहे. बघा, फिन निफ्टी पी ₹201, मिड कॅप निफ्टी, बँक निफ्टी दिसतोय तुम्हाला 475 घेतलेला. ओके. से ऑन टाइम घेतलेले ट्रेड आहेत आणि दुपारी 3 नंतर घेतलेले ट्रेड आहे. सो त्यामुळे मित्रांनो, काम करण्याची मजाच एक वेगळी असते. खूप बरं वाटतं काम करताना, कारण आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होतो. आणि मित्रांनो, हे काय कुठलं रॉकेट सायन्स नाहीये. शेअर मार्केटची खासियत आहे, तुम्हाला सांगतो बघा, इथे सर्वांना समान संधी आहे. इथे तुमच्या वयाची, तुमच्या शिक्षणाची, तुमच्या अनुभवाची काहीच मर्यादा नाही. ज्याला मनात वाटतं की होय, मलाही श्रीमंत व्हायचं आहे, मलाही आपल्या कुटुंबाचे सगळे स्वप्न साकार करायचे आहेत, त्यांनाही चांगलं राहणीमान मला द्यायचं आहे, तो प्रत्येक जण इथे चांगलं काम करू शकतो. ठीक आहे, थोडासा अभ्यास काही पाहिजे, थोडासा समजून घेतलं पाहिजे मार्केट म्हणजे नेमकं काय आहे, कसं काम केलं जातं. थोडासा वेळ द्या. थोडासा म्हणजे किती? दिवसातून अर्धा एक तास दिलात ना मित्रांनो, तरी पुरेसं आहे. करून तर पहा, खूप मजा येते. कारण हा एक असं मार्केट आहे ना, इथे तुम्हाला पैसे कमवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज असेल, तुमचा चांगला अभ्यास असेल, तुमचा चांगला सराव असेल, तुमचं चांगलं नियोजन असेल आणि तुम्हाला तुमच्या स्वतःवरती संपूर्ण विश्वास असेल, तर होय, ह्या मार्केटमध्ये तुम्ही प्रचंड पैसा मिळवू शकता. सो मित्रांनो, आपण समजून घेऊया हे नेमकं आपण करतो तरी कसं. सो ह्याच्यासाठी आपण काही इंडिकेटरची मदत घेतो. आता मी जेव्हा काम करत असतो, मी जेव्हा एखादा स्टॉक किंवा ट्रेड आयडेंटिफाय करत असतो, सो त्यावेळेस मी कुठले इंडिकेटर वापरतो तेही मी तुम्हाला सांगतो. सो मित्रांनो, मी इथे काय करतो, मी फक्त सिम्पली इथे एक RSIचे इंडिकेटर घेतो. ओके. इथे मी तुम्हाला दाखवतो, ट्रेडिंग व्ह्यू आहे. ओके. ओके. सो इथे माझं ऑलरेडी लावलेलं आहे. ओके. सो मी इथे RSIचा इंडिकेटर लावलं. ओके. आणि हे मी इथे मुव्हिंग एव्हरेजेस लावले RSI मध्ये. सो मला फक्त हा क्रॉस ओव्हर दिसलेला बसला पाहिजे. म्हणजे ही तुम्हाला इथे मी क्लिअर करून दाखवतो. ही डे टाइम फ्रेम आहे, बरोबर आहे. आता उदाहरणतः मी तुम्हाला ते स्टॉक दाखवतो जे मी मगाशी बोललो. उदाहरणतः मी टेक महिंद्रा बोललो आणि हे माझ्या वॉचलिस्टला असतात. मी काय करतो, दिवसभर प्रॉपर त्याचा अभ्यास करतो, स्टडी करतो आणि जे स्टॉक मला वाटतात तेजीमध्ये असतील, पडणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा, सो ते मी माझ्या याच्यावर ठेवतो, वॉचलिस्टवर ठेवतो आणि त्याचा अभ्यास करतो. सो इथे तुम्हाला लक्षात आलं असेल बघा, मी कधी घेतला होता आम्ही टेक महिंद्रा. हे बघा, दिसतोय तुम्हाला 21 तारखेला, बरोबर आहे ना. आता 21 तारखेला जर तुम्ही बघाल, हे बघा 21, बरोबर आहे. 21 तारखेला मला काय दिसतंय की माझ्या RSIने क्रॉस ओव्हर केलेला आहे आणि इथे बॉलिंजर बँड जो आहे, हे बघा रेड लेस ही बॉलिंजर बँड आहे डे टाइम फ्रेम मध्ये. इथे मला दिसलंय की तिने डे टाइम फ्रेम मिडल बँडच्या वरती आहे आणि एक छान पिन बार मला दिसतात इथून बऱ्यापैकी. तेव्हा मी हा ट्रेड घ्यायचं ठरवलं. पण दुपारी 3 वाजता मी काय केलं, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये अनालाइज करत गेलो आणि मी तिथे बघितलंय बघा 3 वाजता 19:20. ओके. हे बघा इथे दिसलं तुम्हाला, इथे मला दिसलं. ओके. 3:15 वाजता बघा, दिसतोय ना तुम्हाला टाइम परफेक्ट 3:15 वाजता. सो जेव्हा मला ही प्राइस ऍक्शन भेटली ना मित्रांनो, की त्यावेळेस मी एवढंच बघतो. काय बघतो ते सांगतो बघा. जे विद्यार्थ्यांना
आमचा जो कोर्स आहे त्या विद्यार्थ्यांना जे सिक्रेट सांगतो ना ते मी तुम्हाला सांगतो. सो इथे मी काय करतो, 1 तासाचे टाइम फ्रेम लावतो आणि मार्केटची 3 वाजताची कॅन्डलची वाट बघतो. म्हणजे 19 तारखेला, हे बघा, 21 तारखेला 3 वाजता मला हे दिसलंय की माझा RSI जो आहे ना तो अबाव 68 तुम्हाला इथे दिसेल बघा. ओके, 60च्या आसपास आहे. ओके, क्रॉस ओव्हर झालाय, बॉलिंजर बँडच्या मिडल बँडच्या वरती आहे. डे टाइम फ्रेम मध्ये पण ऑलरेडी तो स्टॉक अपमूव्ह मध्ये, तेव्हा मी ॲज अ BTST ट्रेड तो घेतला. आता इथे मजा काय झाली माहिती आहे मित्रांनो, इथे आम्ही जो ट्रेड घेतला त्याच्यामध्ये तुम्ही बघाल 21 रुपयाला घेतलंय. ओके, आणि त्याची प्राइस स्टॉप लॉस जो तो 19 रुपये ठेवला, म्हणजे स्टॉप लॉस फक्त 2च रुपयाचा. म्हणजे 600चा लॉट आहे तर 6 गुणिले 2, 600 गुणिले 2 म्हणजे माझी जोखीम किती आहे तर फक्त 1200 रुपयाची. पण मिळणारा नफा हा खूप मोठा आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतो किती आम्ही टार्गेट आमचं काय होतं तेही मी तुम्हाला दाखवतो. टेक महिंद्राचं हे बघा, हा विद्यार्थ्यांचा आमचा ग्रुप आहे. इथे आम्ही फक्त ट्रेड अनालिसिस करत असतो, ट्रेडिंग आयडियाज आम्ही शेअर करत असतो. डिव्हिजलॅब हा बघा, टेक महिंद्रा दिसलं तुम्हाला, 1700 21 रुपयाला. पण टार्गेट काय होता 24 रुपये, 27 रुपये, 30 रुपये. म्हणजे आमचं रिस्क मॅनेजमेंट बघा, फक्त 2 अंकाचा आमचा स्टॉप लॉस होता. पण रिवॉर्ड आमचं किती होतं तर 1:3, 1:4 होतं. आमच्या नशिबाने तो सकाळी एवढा छान ओपन झाला की आम्हाला त्याने 3 पट नफा दिला. सो मित्रांनो, BTST ट्रेड घ्यायचे वेगवेगळे प्रकार असतात, पण मी प्रिफर करतो फक्त आणि फक्त की डे टाइम फ्रेममध्ये पहिला चेक करतो की तो डे टाइम फ्रेममध्ये बुलिश असायला हवा. आणि शेवटी जेव्हा मार्केट बंद होतं तो 3 वाजताची कॅन्डल मी बघतो ना शेवटला, तिथे त्याचा RSI किती आहे, अबाव 60 आहे का हे बघतो. हे RSI काय आहे, हे बॉलिंजर बँड काय आहे, व्हॉल्यूम काय, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात आणि तुम्हालाही वाटतं की यस यार सगळे करतात, कारण लाखो लोक करोडो रुपये रोजचा पैसा नफा इथून कमवतात, रोजचा कमवतात, ते कमवतात, तर आपण का नाही. ठीक आहे, आम्ही नाही बोलते की तुम्ही करोड कमवा, पण काहीतरी तुम्ही नक्की कमवू शकता. आणि जर तुम्हाला हे मनापासून वाटतंय की मलाही हे केलं पाहिजे, मलाही हे शिकलं पाहिजे, मलाही थोडासा वेळ दिला पाहिजे आणि मलाही माझे सर्व दिवस पाळण्याचे, तर मित्रांनो मी नवीनच एक छान सिरीज बनवतोय. एक अशी सिरीज असेल की ज्याला शेअर मार्केटमधला शेअर सुद्धा माहित नाही ना, त्यालाही त्या पुऱ्या सिरीजचा खूप छान फायदा. म्हणजे सुरुवातच आम्ही इथे करतोय बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय, कशी कामाची सुरुवात केली जाते, इक्विटीमध्ये कसं काम केलं जातं, IPO साठी कसं अप्लाय केला जातो, मार्केटचं नेमकं स्ट्रक्चर काय असतं, कशा पद्धतीत कॅन्डल बघतात, ऑप्शन ट्रेडिंग काय प्रकार आहे, हे सगळं डिटेलमध्ये मी फ्री ऑफ कॉस्ट सिरीज टाकणार आहे. तुम्हालाही त्यात जर पार्टिसिपेट करायचं आहे तर कमेंटमध्ये तुमचं नाव नक्की लिहा मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा एक टेलिग्राम ग्रुप आहे बघा, फ्री टेलिग्राम ग्रुप आहे अशोमेश स्टॉक मार्केटमध्ये. ह्याला नाही सबस्क्राईब करा मित्रांनो, ह्याला जॉईन करा. इथे मी डे टाइम लाईव्ह मार्केटमध्ये सगळ्या डिटेल्स आमच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी शेअर करत असतो. ओके, आणि तुम्हाला जर ही सिरीज पूर्णतः मोफत शिकायचं असेल तर ऑफिसला फोन करा मित्रांनो. आमच्याकडे खूप छान एक प्रोजेक्ट मी घेऊन चाललो आहे वेल्थ क्रिएशन म्हणून. तर मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्ती हा समृद्ध झाला पाहिजे आणि म्हणून MO वेल्थ क्रिएशन क्लब म्हणून आम्ही हे केलं आहे. इथे शेअर मार्केटचं तुम्हाला पूर्णतः मोफत व्यावसायिक नुसतं प्रशिक्षण ना, व्यावसायिक प्रशिक्षण असेल, ज्यात इक्विडिटी असेल, कमोडिटी हा माझा खूप आवडता विषय आहे. कारण जे नोकरदार आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे शेतकरी आहेत, जे सामान्य महिला आहेत, गृहिणी आहेत, की ज्यांना दिवसा वेळ भेटत नाही, त्यांना ही खूप मोठी संधी असते. कारण कमोडिटी मार्केट सकाळी 9 ते रात्री 11:30 पर्यंत असतं आणि खऱ्या अर्थाने तिथे काम होतं ते संध्याकाळी 6 ते 11:30. सो खूप छान संधी असते. नोकरी करून जर तुम्हाला पार्ट टाइम एक चांगला काम करायचं आहे, चांगला पैसा मिळवायचा आहे, सो कमोडिटी मार्केट हे तुमच्यासाठी खूप मदत करेल. सो हे सर्व इथे मोफत शिकवलं जातं. डेली तुम्हाला त्या क्लबमध्ये फ्रीमध्ये प्रिव्हिलेज क्लबमध्ये मोफत सहभाग असतो. डेली तुम्हाला मार्केट अपडेट्स असतात की मार्केटमध्ये नेमकं काय घडणार आहे, फॉरेन मार्केटमध्ये काय झालं, ग्लोबल मार्केट काय झालं, आणि त्याच्यासोबत एक सॉलिड रिसर्च असतो. ओके, सो लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट असतो. त्यांचे जे एक्सपर्ट असतात मोतीलाल ओसवालचे, त्यांच्याकडे ट्रेड अनालिसिस असतात लाईव्ह मार्केटमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी असेल, कमोडिटी असेल, स्टॉकमध्ये असेल, त्या सगळ्या गोष्टी ते पुरवतात. त्यानंतर एक सगळ्यात मोठी गोष्ट की ते मंथली बास्केट उपलब्ध असतं मित्रांनो. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला त्या महिन्यामध्ये कुठले स्टॉक
5 ते 15% अपमो देऊ शकतात, तेजी करू शकतात, ह्याची एक लिस्ट असते. पुन्हा सांगतो, हे सगळं स्टडी पर्पजसाठी असतं. इथे कुठली जादूची छडी किंवा तुम्हाला टिप्स वगैरे देण्याचा प्रकार नसतो. तर तुमचाही अभ्यास व्हावा, तुम्ही आर्थिक समृद्ध व्हावं, हा त्यामागचा प्रामाणिक येतो. सो वीकली वेबिनार असतो तुमचा फ्री ऑफ कॉस्ट ऑनलाईन. तिथे तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती मदत केली जाते. सो ज्याला वाटतं त्यांनी या ऑफिसच्या नंबरवरती, मी इथे नंबर दाखवतो, याचा स्क्रीनशॉट काढा, नंबरला फोन करा आणि तुम्हाला या ग्रुपमध्ये जर सहभागी असेल वेल्थ क्लबमध्ये तर तसं कमेंट्समध्ये काढवा. ओके. सो पुन्हा आपण आपल्या स्ट्रॅटेजीवरती येऊया मित्रांनो. आता हा झाला आम्ही गेल्या आठवड्यात काय काम केलं, कसं 3 PM स्ट्रॅटेजी आमची एवढी पॉवरफुल. ही स्ट्रॅटेजी मला का आवडते, कारण खूप जरा असे आहेत की जे नोकरी धंदा करतात, व्यवसाय करतात, त्यांना वेळ नसतो दिवसभर चॅट समोर बसायला किंवा सारखं त्याला ट्रॅक करायला. सो इथे एक काम खूप सोपं असतं या स्ट्रॅटेजीचं, की दुपारी 3 नंतर तुम्हाला 5 मिनिटं काढायचे की जो ट्रेड शेअर केला जातो तो तुम्ही अनालाइज करायचा आणि तुम्ही डिसिजन घ्यायचा असतो. ओके. जो विद्यार्थ्यांचा हा जो ग्रुप आहे मी दाखवला, तिथे आम्ही तिथे शेअर केला जातो ट्रेड अनालिसिस किंवा रिसर्च. ओके. आणि सकाळी 9:15ला मार्केट खोलतं तेव्हा फक्त 5 मिनिटं आपल्याला जर प्रॉफिट रेशो जर एक्झिट करण्यासाठी द्यावे लागतात, एवढाच वेळ द्यायचा मित्र. मी नेहमी सांगतो मार्केटमध्ये जेवढं तुम्ही जास्त असाल ना तेवढं तुम्ही नुकसानामध्ये असाल, पण मार्केटमध्ये तुम्ही जेवढे कमी वेळ असाल तेवढा नफा मिळवण्याची संधी खूप जास्त असते. हा पण ही फक्त 5-5 मिनिटं नाही झाली की दुपारी 3 नंतर 5 मिनिटं किंवा सकाळी 9:15 वाजता प्रॉफिट बुक करायला 5 मिनिटं. तर मित्रांनो दिवसातला एक अर्धा तास तरी तुम्हाला थोडासा मार्केटसाठी द्यावं लागेल. ओव्हरनाईट तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल की कुठला स्टॉक आहे डे टाइम फ्रेममध्ये, मल्टी टाइम फ्रेममध्ये ॲनालिसिस करावं लागतं की डे टाइम फ्रेममध्ये कुठला मोठा वरती आहे, वीकली ॲनालिसिस करावं लागतं, नंतर छोट्या टाइम फ्रेममध्ये करावं लागतं, थोडीशी त्याची स्ट्रेंथ किती आहे RSIने चेक करता येते आपल्याला, ट्रेंड कुठचा आहे ते मुव्हिंग एव्हरेजच्या सहाय्याने समजतं, व्हॉलेटिलिटी किती आहे त्या स्टॉकमध्ये ते बॉलिंजर बँडच्या सहाय्याने समजतं. ह्या सगळ्या साध्या सोप्या सहज गोष्टी आहेत मित्रांनो. आणि ह्या सगळ्या जे जे प्रभावी इंडिकेटर आहेत याच्यावरती मी प्रॉपर व्हिडिओज बनवतोय. आणि म्हणून तुम्ही आमचं जे चॅनल आहे ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना शेअर करा. जिथे जिथे तुम्ही ज्या ग्रुपवर आहात, तुम्ही फेसबुक पेजवर ग्रुपवर आहात, तुम्ही कुठल्या टेलिग्रामवर आहात किंवा तुम्ही इंस्टावर असाल, त्याचं कारण असं आहे ना मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण लोक जगताना बघतोय, ज्या पद्धतीने महागाई वाढली, ज्या पद्धतीने बेकारी वाढली, काही लोकांना नोकऱ्या आहेत पण त्यात त्यांचं भागतही नाही आहे. त्याच्या इच्छा आहेत, त्याच्या आकांक्षा आहेत, त्यालाही मोठं व्हायचं आहे, त्यालाही त्याच्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवायचे आहेत, पण पर्याय नाही. पर्याय आहे मित्रांनो. तो पर्याय म्हणजे शेअर मार्केट. शेअर बाजारात जर तुम्ही प्रॉपर अभ्यास करता, प्रॉपर सराव करता, चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने जर काम करता तर तुम्हाला मिळणारा नफा हा प्रचंड असेल. प्रचंड. मी दाखवून बघा, हे 5 दिवसातला नफा बघा ना, 20,000च्या कॅपिटलमध्ये 41,275. मी असं नाही बोलतोय की हा नफा तेवढा तुम्ही कमवाल किंवा कमवू शकता, पण एवढी ऑपॉर्च्युनिटी नक्कीच असते. तुम्ही यातले किती ग्रॅब करायची ते तुमचं कौशल्य आणि तुम्ही किती सिरियस आहात तुमच्या परिस्थितीबद्दल यावरती अवलंबून आहे. पण संधी सर्वांना आहे. सो मित्रांनो, तुम्हालाही जर शेअर बाजारात चांगलं काम करायचं आहे, चांगला पैसा मिळवायचा आहे, चांगलं नाव करायचं आहे, सो हा जो कोर्स आहे मोफत कोर्स हा तुमच्यासाठी. ज्याला वाटतं त्याने ऑफिसच्या नंबरवर फोन करा आणि यामध्ये सहभाग घ्या. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट्समध्ये तुमचे सजेशन द्या. मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आहेत ना आमची ऊर्जा वाढवणार असं. कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तेही मला कमेंट्समध्ये लिहा. ओके. आणि आमचं लाईव्ह मार्केटमध्ये सेशन असतं दर गुरुवारी. लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट झाल्यावर सगळं सांगतात असं होईल तसं होईल, पण आम्ही गेली 3-4 वर्ष लाईव्ह मार्केटमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तुम्हालाही हा श्रीमंतीचा रोमांच प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर नक्की सहभागी व्हा. पण त्यासाठी आमच्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पहिली नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्समध्ये लिहा. पुन्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.